लाईट वेट आहे काय मिळते नाही बोल। ही दोरी आहे तिची 40 रुपये, याचा फरक पहा, याचा फरक पहा केवढा आहे। ही गोष्ट आहे ते मराठवाडा चुकी म्हणजे ते पाणी पित नाही। पाणी सगळ्यात जास्त 3 ते 3.5 लिटर तरी कमीत कमी पाणी पिलं पाहिजे माणसाने। माझं एक टार्गेट कसं गेलं, आपण कंपनीत जातो, कंपनीत जाय गुड मॉर्निंग। आज आहे आपला 365 दिवस चॅलेंजचा 228वा दिवस आहे। तर पाणीच पाणी झालं। काल पाऊस पडला बघा, पूर्ण पाणीच पाणी, चारही बाजूनी पाणीच पाणी पूर्ण, इथून तिथून। बरं आपलं प्लॉटिंग आहे म्हणून ठीक आहे, पण इथून पाणी नव्हतं, आता इथून सुद्धा पाणी आहे। हा फरक बघा। तर हे 2-3 दिवसापासून एवढा जोरात पाऊस पडू राहिला, एक मिनिट जायला रस्ता नाही आता। तर 2-3 दिवसापासून एवढा जोरात पाऊस पडू राहिला, दररोज डेली। ते काय धरणाचा पाण्याचा आवाज इथपर्यंत येऊ राहिला। आता काय करू आपण, तिकडे जाऊन बघू एकदा, पूर्ण भरला असेल। एवढा आवाज येत नव्हता पहिले, आता लई आवाज येऊ राहिला। तर चला पाण्याहून एक आठवलं, पाणी जे ग्राउंडला येते पोरं किंवा नॉर्मल वर्कआउट करते किंवा नॉर्मल माणूस जो असला वर्कआउट नसन करत, तर त्याला पाणी पिणं गरजेचं आहे। पोर काय म्हणते, मी वर्कआउट करतो आणि मला रनिंगमध्ये किंवा असं वर्कआउट नंतर अशक्तपणा येतो, नाही तर असं गळल्यासारखं वाटतं। तर मग त्यांनी काय करायचं माहिती आहे का, तर सगळ्यात मेन चुकी म्हणजे ते पाणी पित नाही। पाणी सगळ्यात जास्त 3 ते 3.5 लिटर तरी कमीत कमी पाणी पिलं पाहिजे माणसाने। माझं एक टार्गेट कसं गेलं, आपण कंपनीत जातो, कंपनीत जायच्या आधी काय करतो, 1 ते 1.5 लिटर पाणी पितो। 1 ते 3 वाजेपर्यंत, 3 वाजेपर्यंत 1.5 ते 2 पिलं, तर नंतर कंपनीत 2 बिस्लेरीची बॉटल भरून नेतो आपण। 2 नेल्या मग त्या 12पर्यंत संपून टाकायच्या, मग बरोबर 3.5-4 लिटर पाणी आपलं बरोबर होतं डेली। तर त्यांनी सगळ्यात मेन पाणी प्यायची सिस्टीम कशी माहिती का, सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे सकाळी उठल्या उठल्या उपाशी पोटी पाणी प्यायचं। उपाशी पाणी 1 ग्लास पाणी पिलं ग्राउंड यायच्या आधी, त्यांनी फंडा काय होतो की जे आपलं ह्याच्यातलं असतं ना, काय म्हणजे डायजेशन सिस्टम, आपली सगळं डायजेशन सिस्टम ओके होती सकाळी सकाळी पाणी पिल्याने। त्याच्यानंतर लोक म्हणते गरम पाणी पिलं पाहिजेत, गरम पाणी पण बेस्ट आहे। गरम पाणी पिलं तुम्ही तर काय, ते घातक पदार्थ असते ना, सगळे विषारी पदार्थ सगळे बाहेर निघून जाते आपल्या अंगातले, गरम पाणी पिल्याने डेली, कोमट 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 पाणी पिल्याने। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे, तुम्ही पाणी कंटिन्यू पित असले तर बॉडी तुमची डिहायड्रेशन होत नाही, हायड्रेट राहते, कधी पण तुम्हाला अशक्त पाणी येणार नाही, वीकपणा वाटणार नाही। त्याच्यानंतर चौथी एक गोष्ट आहे, तुम्ही जेवण झालं की जेवण झाल्यावर काय करते, जेवण झालं का लगेच एखादा ग्लास पाणी पिऊन घेते। आतमध्ये जेवण जातं लगेच पाणी जातं, ते पचायला अवघड जातं, हा फंडा आहे, पोट गच्च होऊन जातं। त्याच्यामुळे काय करायचं, जेवण करायचं 15 ते 20 मिनिटानंतर पाणी प्यायचं। हे फंडे, हे 2-3 फंडे लक्षात ठेवायचे पाण्यामुळं त्याच्यामुळं तुम्हाला हे होणार नाही, काय म्हणजे वीकपणा येणार नाही। कारण की मी पण पहिले कमी पाणी पित होतो, पण आता जेव्हापासून पाणी पिऊ लागलो तेव्हापासून रिझल्ट लगेच कळू लागला। तर हे फंडा आहे। तर करण आला तर आपण काय करू, आता वॉर्मअप करू, वापस करणला घेऊन जाऊ तिकडं, कारण तिकडे गेला आपल्याला बघायचं आहे आता पाणी किती वाढलं म्हणून। कारण इथून पाणी वाहू राहिलं बघा, आता पहिले इथून पाणी वाहत नव्हतं। तर चला आपण फटाक दिशा आवरू आणि वॉर्मअप करू आणि निघू। स्ट्रेचिंग करतो, इथं पाणी साचलं बघा आता।
उचलून काम चालू होतं. हे बघा आता पंढरचा आता आहे. हे काय उचलेल आहे तेवढं पाणी पण. पायाला चढ बिचडलं म्हटलं ना, माझ पाहिले चढ बिचडलं म्हटलं रॉक. नंतर हे पुढं काहीच वाटाणं पायाला डायरेक्ट झाप झाप झाप. झाला कंप्लीट आपला. तर आता काय करू, तिकडं तर जायचंच नाही आता, त्याची स्किपिंग मारू. जाऊन द्या, आपण आज पण इधरची इथं राऊंड मारू आणि आज आपण स्किपिंग वर्कआउट करू जास्त. कारण की काल काल मारले स्किपिंग आपण, नाही ना? तू मारलं, मी नव्हते मारले ना. काल आपण स्किपिंग स्किप केली ती, तर आज काल स्किपिंग ते मारू. कारण की पाऊस चालू आहे, आज तिकडे जायला होत नाही. इधरची इथं कालवानी राऊंड मारू आपण आणि त्याच्यानंतर मग आजचा वर्कआउट काय ते चालू करू. तर चला. आपण इथलची इथं जॉगिंग केली, तर राऊंड मारून राऊंड मध्ये काल जशी केली ती सेम तशी केली. आज किती मारले स्किपिंग रे? किती सेट? तर चला 110 सेट मारले त्याने. आपण पण आता आज स्किपिंगच मारणार आहे.
तर चला थोडंसं वॉकिंग करू आणि आजचा वर्कआउट काय आहे ते सुरुवात करू. आपले 7 सेट कंप्लीट झाले. 100-100चे म्हणजे 700 स्किपिंग कंप्लीट झाल्या. तर आता काय करू, दुसरा वर्कआउट करतो. तर करण चालला आता, बघू स्किपिंगचं नवीन स्किपिंगचं काय जुगाड आहे. एकदम लाईट वेट आहे. काय चांगली पण एवढे हे नाही, कारण एक दिवस आपण अशी मारू दोन्ही चलते. त्याला काय पाईप लावून लागत, त्याला पाईप लाव आणि याला जाळून घ्यायचं. त्याला जाळलं हे असं जाळायचं बघ, मग ओके होऊन जाईल. किती दिली? 40ला कोणत्या दुकानात आणली? मराठवाला. कोणतं? मराठवाला अलीकड का, रोडच्या अलीकड ना, बाजार गल्लीतलं. हां ते अशा झडपी शाळेपासून आणायचं. मला ही 40ला दिली पाहिजे. तिथे का मी त्याच्या समोरच्या गेलो तिथे म्हणे मिळते नाही बोलली. ही दोरी आहे ही 40 रुपये. याचा फरक पहा, याचा फरक पहा केवढा आहे. ही गोष्ट आहे. तर मराठवाडा हार्डवेअर तो मस्त आपला होलसेलमध्ये चांगल्या रेटमध्ये, बाकी सगळे लुटायचं काम करते. तर चला आता ही स्किपिंग झाली, तर आपण दुसरा वर्कआउट काय ते बघू. उद्या लवकर. कोणी पैप पाहिलं काय सांगू, घरून आणला होता पैप फेदायचा घेऊन चाला. थोडे स्टेप वर्कआउट मारू आपण.
तर स्टेप वर्कआउट आपले कंप्लीट झाले. स्टेप वर्कआउटचे आपण 6 ते 7 सेट मारले. याचे पण आपण कमीत कमी 70-70चे. पहिले इन आउट मारला, नंतर लेग शफल मारला. हे 2 आपण आपल्या भाषेमध्ये म्हणतो आपण ते जो सेट मारले. तर चला आता काय करू, नेक्स्ट वर्कआउट करतो. करण गेला, करणने स्किपिंग आणली होती बघा. आता फक्त त्याला पाईप बसवायचं बाकी. पाईप बसवला ना ॲक्युरेट होऊन जाते. म्हणजे कसं एक दिवस वेट मारायचा, एक दिवस स्लो मारायचं. हिने काय होतं माहिती का, जड असल्यामुळं, वेट असल्यामुळे तिथं मारताना आपले स्किपिंग रेपिटेशन कमी होऊ राहिले. म्हणजे स्किपिंग जेव्हा मारताना कमी होऊ राहिलं, पण अप्पर बॉडी एकदम स्ट्रॉंग बनून राहिली. हे आर्म्स, शोल्डर हे मजबूत बनून राहिले. आणि पण दुसऱ्या दिवशी काय करू, मग ती मारली ना, मग त्या दुसऱ्या रेपिटेशनला ती मारायची. असं अल्टरनेट मारायची, एक दिवस आड एक दिवस आड. म्हणजे कसं दोन्ही होतं. स्किपिंग कंप्लीट होते, अप्पर बॉडी वाढते. आणि अप्पर बॉडी आपण सपाट्याने पण मारू राहिलो. तर आता हे एक वर्कआउट झाल्यानंतर शेवटचं एंडिंग सपाट्यात मारूच आपण. तर चला बघा, पाऊस चालू आहे आता. हळूहळू वाढायच्या अंदाजावर आहे वाटतं पाऊस. आता काय करू आपण, वर्कआउट तो एक होता आपला जम्पिंग जॅक आपण कॅन्सल करू आणि त्या जागी डायरेक्ट आता सपाटी मारू आपण. तर चला, सपाटीचा आज दुसरा दिवस आहे. तर चला मारू सपाटी आता. तर आपण सपाटे मारू राहिलो. अजून 100% का परफेक्ट जमन नाही आपल्याला, पण आपण हळूहळू करून शिकू. तर पण एवढं आहे, आपण जे पहिले डिप्स मारत होतो ना, त्याच्यापेक्षा जास्त रिझल्ट या सपाटे निवड राहील आपल्याला. तर हे सपोर्ट आहे म्हणून मारू राहिलो आपण इथं. तर हळूहळू शिकू आपण. तर हे आपण जे मारतो जे 100% परफेक्ट नाही आहे, पण शिकू राहिलो आपण रनिंग कंडिशनमध्ये. कारण की ते एकदम फ्लोमध्ये मारते ना, रिदममध्ये एकदम जमत नाही आपल्याला. एकदम प्रोफेशनल जसे असते तसे नाही जमत. आपण थोडं हळूहळू करून शिकू आपण. तर चला, पाऊस जास्त वाढला आता काय, कारण की 5-6 दिवसांनी पाऊस परेशानच करू आला. तर चला, आता सपाटे कंप्लीट झाले आपले. तर आता काय करू, थोडंसं हे करू, आपले जम्पिंग जॅक करू, थोडंसं नॉर्मल बॉडी रिलॅक्स करू आणि त्याच्यानंतर फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आपण. तर चला.
तर आपलं जम्पिंग जॅप कंप्लीट झाला. तर आता काय करू, चला फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. आधी ॲप्स मारू मग स्ट्रेचिंग करू. चला. वाटतं वल्ला झाला असं, पाणी लय चालू आहे पावसामुळं, खट्ट्यावगैरे पाणी साचलं. तर ॲप्स कंप्लीट झाले. आपण 3-3चे 3 सेट मारले आपण 30-30चे. तर चला, पूर्ण फट्टा वल्ला झाला, पूर्ण कपडे वल्ले झाले. पाऊस काय पिच्छा सोडतच नाही 4-5 दिवसावर. आपल्या मागूनच पाणी वाहू राहिलं. तर चला आता स्ट्रेचिंग करू फुल बॉडी. असती ना तिथं नाईट पॅन्टी आणि शॉर्ट आहे आपली दुसरी, तिथं पूर्ण वल्लीच झाली असती. आणि वल्ली झाल्यास जड झाली असती. हिची काय बेनिफिट माहिती आहे का, ही स्किपिंग म्हणजे आपली शॉर्ट वल्ली होत नाही आणि वाळती पण लवकर, वजन होत नाही. पण एक गोष्ट आहे, फाटती लवकर आहे, कारण हे स्ट्रेचेबल नसती. ह्याच्यातून एक स्ट्रेचेबल वाणी असती, ती आणणं लागेल आपल्याला. बॅगची काय हाल झाली बघा, पूर्ण वल्ली झाली बॅग. चला
आता आवरू. हे बघा पूर्णच वल्ल झालेले आज. चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. फट्टा हातातच घेतला आपण. जॅकेट आपण ह्याच्यात टाकलेलं आहे बॅगेत, कारण की वल्ल होऊ नये म्हणून. तर आज पूर्ण वल्ल झालो बा आपण. तर 4-5 दिवस होऊन वल्लच होऊ राहिलो. तर चला, पण एक गोष्ट आहे, किती पाऊस यावं किंवा किती काय होऊन द्या, वर्कआउट सोडायचं नाही पहिली गोष्ट. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओला, नेक्स्ट वर्कआउटमध्ये. बाय.